ऐसे कोई कोई तो किसको ऐसे ही बैग लेके जाते कि कोई कोई तो किसको भी दे देते मेरे बच्चे। भाई गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज मैं बड़ा हसास हूँ क्योंकि मेरा ये ख्याल है कि ये मेरा पहला ब्लॉग है और इसके बाद मेरा खेल शुरू होने वाला है। जो नहीं लिया दॅट्स इनफ। मी रेडी झालो आहे, बाईकची आज सर्व्हिस करायची आहे आणि ही सर्व्हिस राईडला जाण्यासाठीची तयारी असणार आहे। सो येस, लवकरच माझ्या लाँग राईडचा एक पहिला व्हिडिओ येणार आहे आणि पण त्या राईडसाठी बाईकची सर्व्हिस करणं इम्पॉर्टंट आहे। सो चला डायरेक्ट बाईकवर भेटूया। हे 1.4 MBचं फर्मवेअर अपडेट होतं आहे। बाईक किती वेळ VI ऑन इट्स फुल पॉवर। अरे हो लवकर, हेलमेट पे कैमरा लगा लीजिए। वीडियो में आ रहा है अभी तो। लो उसके अंदर क्या है? उसके अंदर क्या है? सामान है। लॉक चमकेगा उसके अंदर। हाँ सब सामान रखते हैं इसमें। हाँ फिर भाई हाईवे ना, हाईवे जाएंगे ना अभी। हाँ ऐसे कोई कोई तो किसको ऐसे ही बैग लेके जाते कि कोई कोई तो किसको भी दे देते मेरे बच्चे। इसमें कुछ नहीं है अभी। चलो बिल्डिंग मधली पोरं घरातून निघाला टोल टॅक्स। बॅगमध्ये मला विचारत होता खाऊ आहे का। असे जे बाईकवर टँक बॅग घेऊन जातात ते लहान मुलांना खायला देतात असं म्हणत होता। और दो मोदी को वोट। एक मोठं ब्लॉगर बनायला काय लागतं? एक गाडी, एक कॅमेरा, दोन्ही आहेत। बनलात मग तुम्ही मोठं ब्लॉगर। आज मंडे आहे आणि मी तो वर्क फ्रॉम होमवाला मित्र आहे जो रँडम मंडे आफ्टरनूनला असा बाईकवर दिसू शकतो। बाईक सर्व्हिससाठी मला 32 किलोमीटर लांब जावं लागतं। राईडसाठी सर्व्हिस करायची की सर्व्हिससाठी राईड करायची, दॅट इज द क्वेश्चन। 32 किलोमीटर इज नॉट लॉंग, ठीक आहे, पण एखादा विकेंडला मी जर गेलो सर्व्हिस करायला तर तिथे माझा पूर्ण दिवस जातो। कारण की ऑफकोर्स मोस्ट ऑफ द सेन माणसं विकेंडला त्यांची बाईक सर्व्हिस करायला जातात आणि त्यामुळे पूर्ण दिवस तिथे जातो। पण माझं वर्क फ्रॉम होम काम असल्यामुळे मी आता तिथे जाऊन काम करणार। सो लाँग राईडबद्दल सांगायचं तर अराउंड 500 किलोमीटरची राईड असेल। कारण की बरेच दिवस मी विचार करत होतो लाँग राईडसाठी कुठे जाऊ आणि त्यानंतर मी फायनली एक डेस्टिनेशन चूज केलं आहे। भाऊची टोपी पडली। बाय द वे मी सोलो असणार आहे आणि आय थिंक 500 किलोमीटर्स
जाणं 500 किलोमीटर्स येणं, यासाठी मी 2 दिवस ठेवीन आणि 1 दिवस एक्सप्लोअर करेन तिथे. मी कुठे चाललो आहे हे लवकरच समजेल. येत्या 2 दिवसात राईड चालू होईल आणि राईडचे अपडेट्स मी इंस्टाग्रामवर देईन. माझं इंस्टाग्राम हँडल इथे कुठेतरी इथे कुठेतरी असेल, प्रथमेश.राईड्स. ओ भाई, हे कसलं स्पीड ब्रेकर. सो हॅलो फ्रॉम होंडा पिक विंग उल्हासनगर. मी इथे पोचलो. खूप ऊन होतं, खूप ट्रॅफिक लागलं. इथे बघू शकता माझं काहीतरी वेटिंग वगैरे आहे. सध्या इथे मी एकटाच आहे आणि हो काम करतो. आपली बाईक इथे सर्व्हिस होत आहे आणि बाईकची सर्व्हिस होताना ते रेकॉर्ड करून देत नाहीत, सो ते मी रेकॉर्ड नाही करू शकत. बट 2 तास लागतील, 2 ते 2.5 तास असं त्यांनी सांगितलं आहे. तोपर्यंत खूप वेळ आहे माझ्याकडे. बाईक सर्व्हिस होत राहील, आपलं काम आपण करत राहू. चला. सो ऑइल फिल्टर, ऑइल चेंज, एअर फिल्टर, दोन्ही ब्रेक पॅड्स, चेन स्प्रॉकेट, बऱ्यापैकी सर्विस होते. आज तो बहुत खर्चा हो गया. अब इतना खर्चा हो ही गया तो कुछ खाने के लिए भी खर्चा किया जाए, कारण की नाही आणलं पाणी, नाही आणलं खाऊ, तसंच तोंडवर करून आला भाऊ बाईक सर्व्हिस करायला. सो बघूयात काहीतरी खाऊया आता. आता एक मजेशीर किस्सा झाला माझ्यासोबत. मी जोईस स्पेशल 2 पिझ्झा ऑर्डर केले आणि माझ्यासोबत एक जण अजून येऊन बसला होता. म्हणलं त्याला शेअर करेन पिझ्झा, सो त्याची शेजारी येऊन खायला बसलो. म्हणलं खाणार का, तर म्हणतो माझा रोज आहे. नाही, वाईट वाटलं. अरे आता मला गिल्ट पण वाटायला लागेल की याच्या शेजारी मी कसं खाऊ आता. एनिवेज चलता आहे. सो आपली सर्व्हिस इथे झालेली आहे आणि साहिल दादा आपला साहिल वराडकर यांनी सर्व्हिस केली असली. खूप छान सर्व्हिस केलेली आहे. बघू शकता होंडा बेगिंग उल्हासनगर. कधी आलं तरी साहिल दादाचं नाव विचारा. ठीक आहे. सो लेट्स गो. बाईकची आपल्या सर्व्हिस झालेली आहे. वाव, बाईक इमिडिएटली खूप स्मूथ चालते. यावेळी खूप तगडा फटका बसलेला आहे. पण कोई नाही, बाईकच्यासाठी चांगलं आहे. राईडमध्ये आपल्याला पुन्हा कधी प्रॉब्लेम येणार नाही. आपण आता लॉंग राईडसाठी रेडी आहे. आत्ता लागणार राईड ती पण मोठी मोठी. मुंबई पुण्याला सारखंच फील होते. त्यावेळी आपण थोडं वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि तसे आपल्याच गावाला जाण्याला राईड नाही म्हणता येत. सो सर्व्हिसची टोटल कॉस्ट काय झाली हे मी तुम्हाला नंतर घरी जाऊन सांगतो. भेटूयात डायरेक्ट आता घरी. सो फायनली मी आता घरी आलो आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की टोटल सर्व्हिसचा कॉस्ट किती आला. बाय 6,250 बिल झालेलं आहे आपलं. मी आत्तापर्यंत केलेली ही सगळ्यात महाग सर्व्हिस होती बाईकसाठीची. त्याचसोबत मी काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ज्या थोड्याफार मला चेंजेस हवे होते. जसं की हेडलाईटचा थ्रो जो आहे
हायनेसचा तो बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की खूप लो आहे. तो आपण स्वतःही चेंज करू शकतो. बट जे सर्व्हिस सेंटरवाले गायज आहेत ते व्यवस्थित करू शकतात. सो एक स्क्रू फक्त फिरवायचा असतो. ते मला आजपर्यंत करता बट आज ते सुद्धा करून आलो. आणि गाडी परत चालवताना अंधारात स्पेशली मला असं वाटत होतं की ही माझीच बाईक आहे का? कारण की मला अंधारात इतकं ब्राईट रोडवर बघायची सवय नाही आहे. मी कायम आता माझे ॲक्लिमॅटाईज झाले डोळे की कमी प्रकाशात, कमी लाईटमध्ये गाडी चालवायची. विच इज नॉट सेफ बाय द वे. म्हणून मी मोस्टली नाईट राईड टाळायचो. बट आता खूप खूप डिफरन्स आहे. बाय द वे फॉग लाईट्स नवीन लावायचे आहेत, ज्या इव्हेंच्युअली मी आता लावीन नंतर. बट फॉर नाव ज्या लाईट्स आत्ता आहेत ॲडजस्टेड लाईट्स, दे आर प्रिटी गुड. सो हा व्लॉग आपण इथेच संपवूयात आता आणि भेटूयात डायरेक्ट राईडच्या व्लॉगमध्ये.